तर राम राम सगळ्याला. तर आलतो शेताकडं भाजी खायला. आम्ही तिघ हाव आणि 4-5 पोरं येणार आहे त्यांनी. तर काय स्टेटसवर टेटस ठेवल्यात लोक चिता आले म्हणून गावात. का सांगू तुम्हाला, कुत्रे एवढे भोकलाल्यात गाण फाटून चालले चिता आलं काही की म्हणून. हत्यार तर संघच ठेवला मागे आली की बघ येईल हत्यार दाखवून हत्यार बियाच नाही आता आली की गाण्यात पाडायचं चिताचं. कळलं का आम्हाला तुकडे करते. हा लोक घेंग आलं गँग आलं मागे आणि लोक गावातले घाबरून घरच्या बाहेर येणे गेलं. रात्रचं 10-10:30 झाले. आता आलो शेताला भाजी करायचं आहे. भाजी खायला 1-2 वाजतात. भाजी करण्याच्या पहिले आलं ठीक आहे. लोक हा कळलं का कुत्रे तरले भोकलाले बा माईच्या आमचं तरले फाटलाले. तरी बी व्हिडिओ करला डेअरिंग नाही आमची तर तेवढं नाही. आलो दोस्ता संग. दोस्त असली की कशाची भीती वाटणार. आला होता बघूत काय होते फसकाला चौकशी. तर आलं बघा आमचं गँग. बघताव का तोंड ठेव का बघा गँग. आम्ही दोघे येणार आहेत. दोघे गेल्यात लय लांब गेल्यात. अर्धा घंटा लागते म्हणे यायला. आता भाजी तर करायला आम्ही अंड्याची. मी तर खात नाही. दोस्त सगळे खातात आमचे. उग जबरदस्तीने घेऊन आल्यात मला. आता काय भाजी आता दोस्त भाऊ मी खातो का नाही खात नाही खायला नाही. आता चिता येते. आता चित गाणच पाडून टाकलं बा पोरं मला भाजी करता याच्यापर्यंत पहिलेच मला भीती लय वाटती. साले भीती घाललेलं तरी मग अंडच पाठून चालली. आता काय सांगू तुम्हाला. आता काय जल्दी भाजी करून खाऊन निघाव इथून. खन्नीच्या निघावं लागते. झोपे केवले थंडी एक गावाकडे एवढी थंडी आहे. हैदराबादचे माणसं हैदराबादलाच थांबा तुम्ही बरं का. गावाकडे अजिबात येऊ नका. गावाकडे आलं तर 4 रगे घेऊन या. पैसे गेले गेले. असं आलो तर मग थंडीनं मरता तुम्ही. ठीक आहे बाय. एवढंच. आता उद्या बघू.